नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जर आपला उपवास असेल आणि आपल्याला उपवासाच्या दिवशी जर एखादा गोड पदार्थ खायला भेटला आणि त्यातल्या त्यात जर खीर भेटली तर खूप जास्त आनंद होतो। कारण एक तर उपवास असतो आणि त्यात जर गोड खायला भेटलं तर खूप बरं वाटतं। तसंच मी आज इथं साबुदाण्याची मस्त खीर बनवते। साहित्य बघूया। काजू बदाम घेतलेले आहेत, वेलची आहे, एका वाटीत साखर आहे आणि साबुदाणा मी एक वाटी रात्रीच भिजवून ठेवलेले आहेत। आता छान असे भिजलेले पण आहेत। पुढची क्रिया बघूया। साबुदाणा तर आपला मस्त भिजलेलाच आहे, तर आपण पटकन पुढची क्रिया करूया। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवले। कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया आणि तुपाला चांगले इथे वितळून घ्यायचं आहे। खीर म्हणलं की तुपाचा वापर भरपूर केला तरी चालतो, कारण तितकी ती टेस्टी होते। आता तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। मी काजू बदाम होते त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त केवढी क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी। आता हे मनुके पण थोडेसे मी वरून टाकले। मी दाखवले नव्हते तुम्हाला, पण मला टाकावेसे वाटले थोडंसं, त्याचा पण स्वीटनेस जर खिरीमध्ये उतरला तर छान चव लागते, म्हणून थोडेसे टाकलेले आहेत। आता हे छान असं मिक्स करून याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। लगेच फ्राय झालं की मस्त वास सुटते ड्रायफ्रूटची, कारण ते तुपामध्ये भाजलेले असतात आणि खायला पण तेवढे छान कुरकुरीत लागतात। हे सगळं साहित्य आपण साईडला काढून घेऊया। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। फक्त तुपाचा वापर मात्र भरपूर करा, छान खीर होते आणि टेस्टसुद्धा छान लागते त्याची। आता हे ड्रायफ्रूट्स आपण सगळे बाजूला काढून घेतलेले आहेत। याच कढईमध्ये आपण आता शाबू टाकायचा आहे। शाबू आपण इथं थोडासा हलकासा भाजून घेऊया तुपामध्ये, म्हणजे छान असं त्याचं कोटिंग होतं शाबूला तुपाचं आणि मग त्याचा फ्लेवर छान उतरतो खिरीमध्ये आणि चवीला पण छान लागतं। म्हणून इथे एक 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे खिरीला, साबुदाण्याला। मस्त परतून झालं की आपण लगेच यामध्ये दूध टाकायचं आहे। थोडंसं 2 ते 3 मिनटं छान परतलं मी, अगदी जास्त कलर पण नाही येऊ दिला। मंद गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, फुल गॅस नाही ठेवायचा। आता यामध्ये मी दूध टाकते, तर मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे। दूध टाकल्यानंतर मात्र पळी त्यातून सारखी अधूनमधून फिरवत राहावी लागते, कारण त्याचा घट्ट गोळा लगेच बनतो, त्यामुळे लक्ष द्यायचं अधूनमधून। 2 मिनटं सोडून देऊया इथे। तर बघू शकता तुम्ही मस्त उकळी आलेली आहे आणि थोडंसं दूध पण आटलेलं आहे। साबुदाण्याची खीर तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। मी नेहमी माझ्या मुलीला देते, कारण माझ्या मुलीची चतुर्थी असते त्या दिवशी तर ती आवर्जून मागतेच, कारण टिफिनला म्हणलं ना सतत फक्त तिखट खाऊन मुलं कंटाळतात। उपवासाच्या दिवशी गोड असेल तर छान वाटतं। आता बघा तुम्ही परत दूध आटलेलं आहे यामध्ये आणि घट्ट खीर झालेली आहे। थोडंसं दूध आटल्यानंतर, दुधामध्ये शिजल्यानंतर मगच मी साखर टाकते, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध टाकल्या लगेच साखर टाकली तरी चालेल। आता मी या स्टेजला साखर टाकून घेते। अर्धी वाटी साखर टाकते, म्हणजे मोठे 3 ते 4 चमचे होतील। साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त, कोणाला जास्त गोड आवडते कोणाला कमी। आता 2 ते 3 मिनटं इथं असं सोडून द्यायचं आहे, कारण जेव्हा साखरेला थोडंसं पाणी सुटतं तेव्हा परत थोडीशी लूज होते खीर। बघितलं तुम्ही इथं थोडीशी लूज झाली, पण मस्त शिजलेली सुद्धा आहे। आता यामध्ये आपण वेलची पूड टाकूया। वेलची पूड टाकून झाली की लगे आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। थोडेसे साईडला काढून ठेव, म्हणजे गार्निशिंगला होतील ते आपल्याला। आता हे परत मिक्स करूया। मंद गॅसवरती हे सतत क्रिया खिरीची चालूच राहते, त्यामुळे ते बघा लगेच परत दाटसर झाली 2 मिनटामध्ये। मस्त झालेली आहे साबूची खीर, एवढी छान लागते ही खीर। उपवासाच्या दिवशी तुम्ही नक्की घरी करून खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनला द्या, आवडीनं खातील त्यांचा उपवास असेल तर। आणि तुम्हीसुद्धा गोड खात जावा, कारण उपवासाच्या दिवशी आपलं थोडंसं मिसबॅलन्स झालेलं असतो, त्यामुळं गोड खाल्ल्यानंतर थोडंसं बरं वाटतं। मस्त रेसिपी आहे, आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।